जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले. जिजाऊ नेहमीसारख्या हसत राजांशी बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त सईबाईंच्या मेन्याकडे हाताच्या बोटाने इशारत केली. जडावल्या पायांनी मेन्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला. आतल्या मऊ बिछातीवर त्यांच्या कैक आठवणीचा फक्त एक तगत्या जीवाचा सांगाडा होता. मिटल्या डोळ्यांच्या झिजल्या सईबाईंना पाहताच राजांचे निमुळते सूर्यपेट डोळे थिजून पानगार झाले. लाल महालात घरभरणीचे माप लवंडून आलेल्या पोरवयाच्या अजाण सईबाईंची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर खडी झाली. केवढी चालं गुदरली, किती वळणं मागं पडली. सई देवघरातील समयीसारखी सतत तेवत राहिली. आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहिली. मासाहेब कधी आम्हाला उपरोधानं बोलल्या तर ते ह्या आपल्या लेकीचे कड घेऊन. प्रेमळ पत्नी, संयम सून, राजस राणी, ममताळू माता, शोषित स्त्री केवढ्या नात्यात सई वावरली. उरातून आलेला धागा धरून कोळीण चालते तशी आमच्याशी जखडत्या नात्याचा धागा धरून चालत आली. आमच्या डोळ्यांनी पाहिलेली सई हे सर्वात सुंदर स्वप्न कधी झिजत नसतं. मग असं का झालं? असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले. तरळत्या डोळ्यांसमोरचा मेना अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेन्यापासून मागे हटले. त्यांनी भोयांना इशारत केली. भोयांनी सईबाईंचा मेना उचलला आणि ते दुडक्या चालीने शिवापट्टणाच्या महलाकडे चालू लागले. धाराऊ शंभूबाळा सहज जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्याजवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या रानू आणि अंबा ह्या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्री सांबावर राजे. सगळे उपाय हरले. जिजाबाई न राहवून राजांना बोलल्या. भार तर सारा श्री सांबावरच आहे आऊसाहेब, पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबार पेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूच झाला आहे. राजांचा आवाज घोगरला. अफजल 20,000ची फौज म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाल्या. पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा? शंभूबाळाने हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेतो. राजाने हसत उत्तर दिले. कुठे असतो तो दर्या? तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहून खूप दूर. राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड घोळू लागला. तुळजापुराला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून पंढरीच्या मराठी मुलखाच्या लोकदेवताला इजा देऊन अफजलखान शिरवळला डेरेदाखल झाला. वाटेत मलवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नमक हराम आहेस, असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या हातळात धिंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 होनावर बाजीजींची मुक्तता केली. खानाच्या हातच्या आपल्या नातेसंबंधाचा कोलदांडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळाच्या बसकणीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येता टाकून पाहिले, पण ते नतिजा पावले नाहीत. राजांना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील आसामी फोडण्याचा धूर्तखोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालच लावून, कुणाला गोड बोलून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंजन मावळाचा देशमुख विठोजी सिलीमकर, उत्रौलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, म्हसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मालवणीचे पांढरे तान्हाजी कोकरे, रविराव ढोणे, धुलोजी शेंडगे, काटे, धायगुडे, कैक मावळी पगड्या खानाच्या पायांखाली पायघड्या होऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवळाहून कूच झाला आणि वाईला येऊन ठाम झाला.
वाईच्या काशीराव या आदिलशाही दियानतरावाने खानाचे वेशी बाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या डोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी हेळवाककरला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वरांच्या देश कुलकर्ण्यांचा दिवाण होता. कुलकर्ण्यांच्या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी वाई यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळवाककराने खानाच्या परतीच्या वाटावर लागणाऱ्या नद्या 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देश कुलकर्णी पण द्यायचे. खानाची येण्याची सोय देशमुख सरदारांनी केलीच होती. जाण्याची सोयीचा विडा गोमाजीने उचलला. आता कंबक्त काफर सेवा बचावणे शक्य नव्हते. पण गोमाजीला आणि खुद्द खानालाही पत्ता नव्हता की खानाच्या परतीची वाट वेगळीच होती. आता राजांच्या बाजूने 2च कदीम, पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते. एक जावळी खोऱ्याचा बेलाग कड्यांचा मोर्चेबंद मुलूक आणि दुसरा 12 मावळातील कोणालाही दस्त न होणारा पावसाळा. खानाचा पाणलोट थोपविण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणेच भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती माची उतरू लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरंगोजी नरसाळा, गोमाजी पानसंबळ, सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार नाही. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेधे, नातेबंधातले बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, नेताजीराव पालकर, येसाजी मोरोपंत, तानाजी, संभाजी, कावजी, सुभानजी इंगळे वगैरे मंडळी असणार होती. सारे गड उतरून शिवापट्टणात आले. राजे जिजाबाईंच्या दर्शनासाठी त्यांच्या हुजरातीच्या महालात गेले. जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या. राजांना पाहताच त्या थांबल्या. शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, मुलूकबंदीसाठी आम्ही निघतो आहोत माँसाहेब. खानवाईला ठाणा झाला. आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो. या आता मागचा विचार धरू नका. दास्तानी असलेली मंडळी सोडू नका. सईबाई पडल्या नसत्या तर आम्हीसुद्धा खान बघण्यासाठी खासे आलो असतो. त्याचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे. जाताना सईबाईंना भेटा. क्षणभर जिजाऊ थांबल्या. शंभूबाळ आबांचे पाय शिवा. जिजाबाईंनी बाळराजांचा खांदा थोपटीत सांगितले. शंभूबाळांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. त्यांचे खांदे पकडून त्यांना उठवून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळूवार थोपटली. खान म्हणजे काय आबासाहेब? बाळराजांनी कपाळाला आठ्या घालीत विचारले. त्या अचानक प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते राजांना सुचेना. जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीच खात नाही त्याला खान म्हणतात शंभूबाळा. जिजाबाईंनी राजांच्याकडे बघत उत्तर देता बाळराजांना आपल्याजवळ घेतले. येतो आम्ही. राजे घोगऱ्या स्वरात बोलले. या औक्षवत व्हा. जिजाऊंनी उजवा हात वर उचलला. जय भवानी. शंभूबाळांनी विसरून राहिलेल्या मुजऱ्याचा भाग पुरा केला. सईबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या महलात आले. महलाच्या मंचका भोवती काजळी दाटली. चिरा खदाने जळत होती. हळुवार पावलाने मंचकाजवळ जाऊन राजांनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांची सावळी चर्या चिराखदानांच्या मंद प्रकाशात फिकट उदास दिसत होती. ऐकता, आम्ही निघालो. सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले. त्यांच्या बोलांनी गाढ ग्लानीतून जाग्या व्हाव्यात तशा सईबाई जाग्या झाल्या. त्यांनी हसण्याची कोशिश केली. बाळ भेटले? क्षीण आवाजात त्यांनी राजांना विचारले. हो भेटले. आऊसाहेबांच्या महली आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले. त्यांनी सईबाईंचा काष्ठवत हात हळुवार आपल्या हातात घेतला. सईबाईंच्या हातातील सोन्याची कंकणे किणकिणत कोपराकडे घरंगळली.
त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जळशीळ झाले.